आशाताई आज आपल्यात नाही आहेत, पण त्यांचा एक फार छान प्रसंग सांगावासा वाटतो. प्रवीण दवणे सर जेव्हा त्यांची मुलाखत घेत होते तेव्हा त्यांनी असं विचारलं की काय हो आशाताई, लता मंगेशकरांसारखं इतकं दिग्गज व्यक्तिमत्व, इतकं हिमालय एवढं मोठं व्यक्तिमत्व तुमच्या घरात होतं, तुम्ही जवळून बघत होतात लता दिदींना, कधी असं नाही वाटलं का की आपण लता दिदींसारखं काहीतरी केलं पाहिजे, लता दिदींसारखं आपण झालं पाहिजे? खरं तर असं होऊ शकतं. त्यावरती आशाताईंनी जे उत्तर दिलं ते मला फार आवडतं आणि इतकं सुंदर उत्तर आहे ते. त्या असं म्हणाल्या की मी जर लता होण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजे मी जर लता मंगेशकर होण्याचा प्रयत्न करत राहिले असते, तर मग मी आशा कशी झाले असते? मित्रांनो, काय कमाल आहे बघा. आपण म्हणतो की स्पर्धा आहे आणि खूप टफ गोष्टी आहेत ह्या सगळ्या क्षेत्रात, पण आपल्या मनामध्ये आपल्या कलेप्रती खरी निष्ठा, समर्पण आणि जिद्द असेल ना, तर लता मंगेशकर आपल्या घरात तयार झालेल्या असताना आपण आपलं वेगळं अस्तित्व सिद्ध करू शकतो आणि संपूर्ण जगाला आशा भोसले होऊन दाखवू शकतो. आपण त्यांचं चरित्र जेव्हा बघतो तेव्हा एक हिमालय लता दिदींच्या बाजूनी, लता दिदींच्या रूपानी त्यांच्या समोर होता आणि त्या हिमालया इतकीच उंची त्याच क्षेत्रात, त्याच संगीताच्या क्षेत्रात आशाताईंनी गाठली आणि आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. त्यामुळे कितीही स्पर्धा असो, आपली निष्ठा तिथे महत्त्वाची ठरते. ही जी सगळी मंडळी म्हणतात ना की नाही हो आमच्याकडून होणार नाही, त्यांच्यासाठी आशाताईंचं चरित्र हे फार एखाद्या दीपस्तंभासारखं आहे. त्यांनी शिकलं पाहिजे की त्यांनी कधीच लता मंगेशकर होण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि मराठी संगीत असो, बॉलिवूड असो, जगभर आपलं एक वेगळं नाव, वेगळी गाण्याची शैली विकसित केली. मी अनेकदा दवणे सरांसोबत जेव्हा आमचे कार्यक्रम व्हायचे तेव्हा त्यांच्या तोंडून हा सगळा प्रसंग ऐकायचो आणि हरखून जायचो की काय कमाल आहे बघा. एकाच क्षेत्रात, एकाच कुटुंबात जन्माला आलेल्या दोघी एकाच क्षेत्रामध्ये इतकं वरचढ नाव कमवतात. खरंच हे आपल्या त्या कलेवरच्या निष्ठेमुळे घडतं. दवणे सर जर कधी भेटले तर त्यांच्या तोंडून हा किस्सा नक्की ऐका. आज आशाताई आपल्यात नाहीत, त्यानिमित्तानं त्यांच्या आठवणींना उजाळा द्यावा म्हणून हा प्रसंग तुम्हाला सांगावा असा वाटला. काय वाटतंय? आशाताईंना त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून आपण सगळे अजरामर ठेवणार आहोतच, पण हा प्रसंग कसा वाटला कळवा. आशाताईंना भावपूर्ण आदरांजली. धन्यवाद.